नवरात्राला सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरामध्ये रोज सप्तशतीची पाठ चालू आहे. यासोबत रोज जप चालू आहे, स्तोत्रमंत्राचं पठण चालू आहे. पण देवी दुर्गेला अतिशय प्रिय सेवा म्हणजे अभिषेक. मग आता आपल्या घरात घटस्थापना झाली आहे, मग अभिषेक कसा करावा? तर देवीला अभिषेक अतिशय प्रिय आहे आणि लाल रंग सुद्धा देवीला अतिशय प्रिय आहे. आपण जर न चुकता आपल्या घरामध्ये हा अभिषेक केला तर आपल्या घरात कशाची कमतरता राहणार नाही. आपली जी देवी आहे ती कुलदेवी आपल्या घरात अखंड राहणार आहे. मग काय करायचं? तर आपल्याला न चुकता रोज आपल्या कुलदेवीच्या टाकेवर किंवा श्रीयंत्रावर, किंवा श्रीयंत्र नसेल, टाक नसेल तर अगदी 1 रुपयाच्या नाण्यावर किंवा नसेलच तर सुपारीवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. आपल्याला न चुकता रोज कुंकुमार्चन करताना गुगलला PDF मध्ये 108 जी देवींची नावं आहे तुम्ही ती म्हणू शकतात. नसेल तर अगदी तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत देवीला जे कुंकू आहे ते अर्पण करू शकतात. या कुंकवाच्या लहरी ज्या लाल रंग आहेत त्याने आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जाते, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, आपल्या घरातल्या अनेक अडचणी समस्या दूर होतात, घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. मग आपल्याला लाल कुंकू घ्यायचं आहे आणि श्रीयंत्रावर जर करत असाल किंवा लक्ष्मी देवीवर करत असाल तर पायापासून मस्तकापर्यंत ते कुंकू आपल्याला अर्पण करायचे आहे. मधली जे 2 बोटं आहे आणि एक अंगठा आहे यांनी आपल्याला जे कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही कुंकुमार्चन अगदी सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही करू शकतात. अगदी 2 वेळेस 3 वेळेस देखील करू शकतात. माता दुर्गेला, माता कुलदेवीला, मातेला अतिशय प्रिय ही सेवा आहे. अवश्य करावी, न चुकता करावी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.